फार 100 वर्ष होऊन गेलेली आहेत. आता 100 वर्ष आमची 2024च्या अगोदरच पूर्ण झाली. आम्ही 100 वर्षामध्ये असे खूप कार्य केलेत की आम्ही मुलांना असं काय चुकत नाही मॅनेजमेंट आयोजकांचं. कारण का त्या दिवशी एवढे पथकात वाढलेत ना मुंबईमध्ये ना, ते तुम्हाला नंबर लावला तुम्ही ज्या टायमावर पोचले त्या हंडीखाली, पण तुम्हाला एक चान्स मिळेल. 100 वर्षांचा वारसा आहे या गोविंदा पथकाला. आपण 1998 पासून प्रोफेशनली थर लावायला सुरुवात केली. आमच्या मंडळात जी पोरं आहेत ती 70% पोरं या वाडीच्या बाहेरून येणारी आहेत. आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहे गणेश दादा गोळे, प्रशिक्षक, जरीमरी गोविंदा पथक, मंगलवाडी गिरगाव. 2026 100 वर्ष अभिमानाची आपण बोलतो, पण पथक टिकून ठेवणं आणि पथक टिकून ठेवता ठेवता मुलांचे एक्सक्यूज या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं काय चॅलेंजिंग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं 2026 एक संकल्पपूर्ती असते, ती काय आहे? आणि हा पण प्रश्न काय बोलशील? नमस्कार, मी जरीमरी गोविंदा पथकाचा प्रशिक्षक गणेश गुळे. आमचा पथक हे फार 100 वर्ष होऊन गेलेली आहेत. आता 100 वर्ष आमची 2024च्या अगोदरच पूर्ण झाली. आम्ही 100 वर्षामध्ये असे खूप कार्य केलेत की आम्ही मुलांना जवळ धरून ठेवलेले आहेत. वर्षभरामध्ये आमचे नवरात्र होते गोविंदाच्या गणपतीच्या नंतर, तेव्हा आम्ही मुलांना इन्व्हाइट करतो. नंतर क्रिकेटच्या स्पर्धा असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या मुलांना आम्ही इन्व्हाइट करतो. आणि 100 वर्ष जुनं म्हणजे पारंपरिक पद्धतीपासून चालत आलेला हा गोविंदा आहे. आमच्या वाडीत अशी काही माणसं आहेत वयस्कर जे 70-80 वर्षाचे, त्यांनी अजून हंड्या फोडलेल्या आहेत. आता ते कालांतराने सरावाला येत नाही, पण ते गोविंदाच्या दिवशी येतात आपल्याकडे. आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे चालू ठेवणं गोविंदा. दक्षिण मुंबई सारख्या शहरामध्ये, गिरगावातल्या शहरासारख्या गोविंदा जिवंत ठेवणं हा मोठा टास्क आहे. तो आम्ही इथे जपून ठेवला आहे. आणि इथं जपून ठेवून नसताना 2010 साली आम्ही पहिल्यांदा 8 लावले आणि आता सातत्यपूर्वक 2026 पर्यंत आम्ही 8 लावतोच आहे. गेल्या वर्षीपासून आम्ही तयारी केली 9 थर लावायची. गेल्या वर्षी आम्ही पहिला प्रयत्न केला, पण तो अनसक्सेसफुल झाला. कुठे झाला केलेला प्रयत्न? गिरगावातच झालेला, इकडे मंगळवाडीच्या नाक्यावरती. आणि दुसरा प्रयत्न केलेला ठाण्यात टेंबी नाक्यामध्ये दिघे साहेबांच्या अंडे. ओके, आपण आता बोलतच राहू. भरपूर ह्या 2026 मध्ये चॅलेंज आहेत. नामांकित गोविंदा पथक आहेत. आपलं त्या दिवसाचं एक सादरीकरण असतं, ती 2-3 महिन्याची प्रॅक्टिस, त्या 2-3 महिन्याच्या प्रॅक्टिसचा 1 दिवस, आणि त्या 1 दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स होण्यासाठी 2-3 मिनिटाचा अवधी काय असतो? काय सांगू शकशील? 2-3 मिनिटाचा अवधी म्हणजे 2 महिने केलेली प्रॅक्टिस असते. त्याच्यामध्ये तुम्हाला 9 थर म्हटलं तर दिवसभरातून 2 ते 3 वेळा लावायला मिळतं. आणि जर ते केलेली मेहनत जर त्या वर्षी लागली नाही तर पूर्ण वर्षभर परत त्या एका गोष्टीसाठी थांबावं लागतं. त्याच्यामुळे जेव्हा चान्स मिळेल तेव्हा त्याचं सोनं झालं पाहिजे, अशी प्रत्येक गोविंदा पटकूंची मनात एक धारणा असते की आपण 100% प्रॅक्टिसला दिलेले, तर आपण प्रॅक्टिसच्या हिशोबाने आपले थर लागले पाहिजे. काही गोष्टींमुळे काही जण मंडळांचे होत नाहीत. तर या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे पण या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आपण आता जरा काही तांत्रिक प्रश्न विचारूया प्रत्येक गोविंदांना. कसा फिटनेस असतो, काय असतो, काय प्रिपरेशन असतं, आणि त्याचबरोबर चॅलेंज म्हणतो ना, ह्या वेळेला आम्हाला करून दाखवायचंय, पण तुमची वैयक्तिक फिटनेस काय आहे त्याबद्दल? आता कसं आहे, ही दक्षिण मुंबई आहे, ते असं पूर्वी फार कबड्डीच्या स्पर्धा असायच्या, कबड्डीचे संघ होते. आपल्या गिरगावात 2-3 संघ होते, पण आता बघायला गेलं तर तसे असे संघ नाही आहेत गिरगावात पहिल्यासारखे पुणे. कबड्डी प्लेअर अजूनही खूप साऱ्या गोविंदांमध्ये बघायला मिळतात, व्यायामपट्टू, कबड्डी सारखे खेळाडू मिळतात. पण आपल्या जरीमरी गोविंदा पथकामध्ये अशी फार कमी मुलं, हातावर मोजण्याएवढी मुलं असतील की जी कबड्डी खेळत असतील किंवा व्यायामशाळा क्षेत्रामध्ये आहेत. पण हा गोविंदा पूर्वीसारखा आता कबड्डी सारखा नुसता राहिलेला नाहीये, तर ह्याला एक ग्लॅमर आलेला आहे. मुलांना थरा बरोबर आहे राहुल दादा पतंगे, मंगलवाडीचे गोविंदा पथकातले एक गोविंदा. अच्छा, तुम्ही मॅनेजमेंट बघता? मी आणि संकेत दादा बघतात. मला एक सांगा की जेव्हा आपलं एक प्रतिष्ठित आयोजकांकडे आपण जात असतो, त्या टायमिंगला एक टायमिंगचं मॅनेजमेंट, कारण का त्या टायमिंगच्या मॅनेजमेंट मध्ये आपण अजून 2-3 गोविंदा पथकामध्ये जाऊन आपली सलामी देऊ शकतो, आपला एक मान घेऊ शकतो. कुठे ते मॅनेजमेंट चुकतंय किंवा काय, त्याबद्दल काय सांगाल? नाही, असं काय चुकत नाही मॅनेजमेंट आयोजकांचं. कारण का त्या दिवशी एवढे पथकात वाढलेत ना मुंबईमध्ये ना, ते तुम्हाला नंबर लावला तुम्ही ज्या टायमावर पोचले त्या हंडीखाली, पण तुम्हाला एक चान्स मिळेल. नाही मला लागतं थांबायला आपल्याला, असं आहे.
ओके. आणि जेव्हा वेळ लागेल तेवढा वेळ लागतो नॉर्मल त्या गोष्टीला. बरोबर. आणि आपण अजून पण एक गोष्ट बघतो की खरं म्हणजे त्या टायमिंगला जे आयोजक पण असतात की म्हणजे तुम्ही बोलला त्याप्रमाणे की छोटे छोटे पथकं पण भरपूर आहेत. Exactly. प्रत्येकाला वेळ देणं हे नाही, पण तशा पण काही मॅनेजमेंट झाल्या पाहिजे. त्याच्यासाठी काय एक तुम्ही सांगू शकाल? आता असं आहे बघा, आता 7 थर 8 थर आता हे पण झाले आपले कॉमन नॉर्मल झाले ते. आता गोविंदा 9 थराला आलाय, गोविंदा 10 थराला गेला आता यावर्षी. तर जे लहान पथके आहेत त्यांची इच्छा असते की आम्ही कुठच्या मोठ्या आवाजाखाली आम्ही जाऊन हंडी लावणार. मग ते मॅनेज करायला एकच आपला ऑप्शन आहे. तर एक 5-7 थराचा हंडी असेल ना, तुम्ही एक साईडला घ्या आणि 8, 9, 10 थरांच्या एक साईडला तुम्ही हंडी बांधा. पण ते त्यांच्या जागेप्रमाणे त्यांचं अवलंबून आहे. आता त्यांच्याकडे जागा असेल मग त्यांना करता येईल. आता आपल्या इथे वळलीला आपली असते जांभोरी होनांची हंडी, जे पहिले लावायचे आहिर साहेब, त्यांच्याकडे आपाप जागा आहे. पण तशी जागा कुठे भेटली कोणाला त्यांना मिळते. पण तुम्ही ठाण्याला गेले ना त्या जागा अशी मिळत नाही लोकांना. बरोबर. मग एकाच हंडी गली म्हणजे कसं असतं ते लावा हंडी. आणि प्रत्येक गोविंद पथक आपला आहे ना तो जात नाही प्रत्येक हंडीला. कळलं ना? मग कधी कधी एका हंडीला खाली असतं, कधी एका हंडीला 8 का 10 गोंदे असतात मोठे गोंदे असतात. मग तुम्हाला ते वेळ त्या दिवशी कसं एका दिवसात सगळं मॅनेज करणं ना ते आयोजिका म्हणून असं डिफिकल्ट आणि आपला डिफिकल्ट असा गोष्टीला. बरोबर. येस. नाही, ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणून मी त्या तुम्हाला विचारल्या. आभारी आहे. धन्यवाद. बरोबर आहे संकेत दादा सावंत या आपल्या पथकाचे एक मार्गदर्शक सल्लागार आणि त्याचबरोबर मॅनेजमेंट बघतात. दादा नमस्कार. नमस्कार. एक संयम असतो, एक मुलांमध्ये ते कॉर्डिनेशन असतं आणि त्या कॉर्डिनेशनचं सगळं स्वरूप म्हणजे एक शिस्त असते. प्रत्येक पथकामध्ये जेव्हा आपण कुठलंही आपलं पथक जेव्हा दुसरीकडे घेऊन जातो किंवा सरावाच्या वेळेला आपण एक मुलांमध्ये कन्सिस्टन्सी यायला पाहिजे. प्रत्येका विषयाला एक कॉर्डिनेटर असतात की आपल्याला प्रत्येकांना बोलवावं लागतात. हे जे आजकाल जे चाललंय ना, म्हणजे जुन्याचा गोविंदा त्या लोकांना न सांगता पण यायचे आणि आता माध्यम भरपूर आले, सोशल मीडिया आहे, कॉन्टॅक्टचे माध्यम आहेत. काय एकंदरीत बोलू शकता ह्या झेनझीचा जो गोविंद आहे त्याबद्दल? आता आपल्याला 100 वर्षांचा वारसा आहे या गोविंदा पथकाला. आपण 1998 पासून प्रोफेशनली थर लावायला सुरुवात केली. आता याच्यामध्ये आपल्याकडे जी आमच्या मंडळात जी पोरं आहेत ती 70% पोरं या वाडीच्या बाहेरून येणारी आहेत. कळलं? आणि एवढा मोठा गोविंद जर बाहेर काढायचा झाला तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट येते ती डिसिप्लिन. आपल्या प्रत्येक गोविंदपट्टू मध्ये आपण मंदिराची घंटा वाजवली की ते इकडे येऊन उभे राहणार त्यांच्या जागेवरती. मास्तरांनी आवाज दिला की ते त्यांच्या जागेवरती जाऊन उभे राहणार. मास्तरांनी शिटी वाजवली की आपल्याला जर बाहेर जायचं असेल, कुठे गोविंदा बाहेर काढायचं असेल तर आपण ते शिस्तबद्धपणे आपण प्रत्येक वर्षी करत आलोय. म्हणूनच आपण सातत्य ठेवलंय. आपण गेली कित्येक वर्ष म्हणजे 2010 पासून आतापर्यंत दरवर्षी 8 लावलेले आहेत. एवढं मोठं सातत्य जेनझीजना घेऊन करणं म्हणजे आम्हाला आमचा स्वतःचा अभिमान वाटतो. कारण आपल्याकडे 70% बाहेरून येणारा क्राऊड आहे, फक्त वाडीतले नाही. त्याच्यामुळे जर आपली 4ची वेळ असेल तर कधीतरी असं होतं की 4:30ला येतात, कधीतरी 5ला येतात. पण त्याच्यापेक्षा लेट आपण करत नाही, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना लवकर घरी जाता येईल आणि स्वतःच्या फॅमिली बरोबर सुद्धा टाइम स्पेंड करता येईल. म्हणजे आपापल्या घरचे सुद्धा त्यांना आवडीने पाठवतील याची आपण खबरदारी घ्या. मला एक सांगा की ह्या सगळ्यांमध्ये कधी कधी एक कॅल्क्युलेशन असतं की आपण मुलांना एकत्र आणून, बघा कसं आहे आता बाहेरून पण मुलं येतात तर त्यांचा खाण्यापिण्याचा पण विषय असतो, सगळ्या गोष्टीचा पण असतो. पण अशा काही आर्थिक गोष्टी असतात की खरं त्या वैयक्तिक पथकाला पण सहन कराव्या लागतात. काय बोलाल? आता कसं आहे, आपण दररोज रात्री 11 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतो. म्हणजे आपल्या पथकातली सगळी पोरं कामावरती जाऊन घरी जेवून मग परत येतात आणि इथे प्रॅक्टिस करतात. आणि मग त्याच्यानंतर लांब राहणारी पोरं गाडीने लांब जातात. रविवारची आपली मोठी प्रॅक्टिस असते, तेव्हा आपण प्रत्येकासाठी इथे जेवण ऑर्गनाईज करतो. आता एवढं मोठा, आता तुम्ही बघाल 100 पेक्षा जास्त लोक आहेत. आता हा क्राऊड वाढत पण असतो, कधी 150 असतं. त्या सगळ्यांसाठी जेवण अरेंज करणं. आता कधी एक वर्ष असं येतं की आपण तेवढी कमाई नसते केलेली मंडळाने, मग आपल्याला मंडळाचे जे आधारस्तंभ असतील ते पुढे येऊन आपल्याला हेल्प करतात. म्हणजे एक दिवस एकानी स्पॉन्सर केलं, एक दिवस एकानी स्पॉन्सर केलं, असं करत 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 आपण मंडळ पुढे नेतो. नुसतं मंडळावरती भार नसतं. आपल्या मंडळात खूप सारे असे लोक आहेत जे स्वइच्छेने खर्च करतात, स्वइच्छेने आपल्याला देणगी देतात. तर एकंदरीत आता बोलूयाच ह्या गोष्टी, पण एकंदरीत बघायला गेलं तर आता 2025-26 नवीन मुलं येतात आहे. काय चॅलेंजेस येतात शिकवायला?
शिकवायला असं चॅलेंजेस असे काही नाहीत, कारण आपल्याकडे जी पोरं आहेत जी वरती चढतात ते घोडीतनं थरामध्ये, थरातनं परत कुठेतरी दुसरीकडे असे शिकलेली पोरं असतात. जी नवीन पोरं जॉईंट होतात त्यांना आपण अशी मास्तर आपले आहेत ते बघतात की त्यांची कपॅसिटी काय आहे, त्या हिशोबानेच त्यांना तिकडे प्लेस केलं जातं. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आता टाइम मॅनेजमेंट हा एक मेजर क्रायसिस म्हणजे ह्याच मंडळात नाही. आता गिरगावात तुम्ही बघाल, गिरगावात सध्या 5 गोविंदे आहेत जे 8 थर लावतात, म्हणजे मोठे थर लावणारे गोविंदे 5 आहेत. प्रत्येक गोविंद्यामध्ये हा प्रॉब्लेम येतो टाइम मॅनेजमेंटचा, कारण प्रत्येकाचं ऑफिस असतं, कॉलेज असतं. तर जेनझीज जे आपण म्हणतो ज्यांना, ते सगळे कामाला जाऊन किंवा त्यांचं कॉलेज करून येतात. मग तेवढी आपल्याला ऍडजस्टमेंट त्यांच्यासाठी पण ठेवावी लागते. स्ट्रिक्ट राहून चालत नाही. चालत नाही.